कशी आहेस तू? आय एम सॉरी, परत आल्यानंतर मी तुझ्याशी बोलू शकलो नाही. तसं मोनाचं प्रकाश साहेबांसोबत बोलणं झालं होतं, त्यांनी सांगितलं असेल तुला. जसं काही ते मला सगळं काही सांगतात. कुठे आहेत ते? आत्ता ऑफिसमध्येच असतील. हां. मृणाल, मी श्यामलीला यासाठी फोन केला होता की आम्ही नीलला तुझ्याकडे पाठवत आहोत. म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय? हे घे, तुझी शेवटची बॅग पण भरलीये. आता जेव्हा तुझी मर्जी असेल तेव्हा तुझ्या देशात निघून जा. नोबडी इज गोना स्टॉप यू. हे बेब्स, हे काय करतेस तू? अगं राग तर तुझा माझ्यावर आहे आणि तो काढतेस या बिचाऱ्या सूटकेसवर. मला काय करायचंय कोणावरती राग काढून असा? आय हॅव फिनिश्ड ऑल युअर पॅकिंग. माय जॉब इज डन, इजंट इट? आय एम सॉरी, पण आता आणखी किती वेळा मी तुला सॉरी म्हणायचं सांग? तू हे जे प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट खोदून खोदून विचारतेस ना, मला तुझ्या बाबतीत हेच आवडत नाही. मला कोणत्याच आर्ग्युमेंटमध्ये पडायचं नाहीये. जेव्हा आपण ब्रेकफास्ट करायचा मूड असेल मला कळवशील. व्हॉट्स रॉंग विथ यू? मी बघतोय गेले काही दिवस तुझा पारा नुसता वरच चढलेला असतो. तुला नेमका त्रास कशाचा होतोय? व्हॉट्स ट्रबलिंग यू? आर रिलेशनशिप, आपलं नातं, ज्यात कुठलीच सिक्युरिटी नाहीये. सिक्युरिटी नाही? कमाल आहे. तुला कशा प्रकारची सिक्युरिटी हवी आहे? लग्नाची. व्हाय डिडंट यू मॅरी मी? लुक हिअर बेब्स, आपलं नातं सुरू होण्याआधीच मी तुला सांगून ठेवलं होतं की मी लग्न वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही आहे. हे माहीत असताना सुद्धा तू माझ्याबरोबर राहायला लागलीस. असं का केलंस? कारण मी तुझ्यावर प्रेम करायला लागले होते. आय स्टार्टेड लव्हिंग यू. आणि त्यानंतर तुझ्या सहवासात अख्खी 3 वर्ष घालवल्यानंतरही माझं तुझ्यावरचं प्रेम वाढत गेलं. आणि आता मी तुझ्याशिवाय जिवंत नाही राहू शकत. एवढी सरळ गोष्ट तुला का समजत नाहीये? मला सगळं कळतं बेब्स, मला सगळं कळतं. पण असं असून सुद्धा मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. का? काहीतरी कारण असेल. कोणी तुझ्या देशामध्ये तुझी वाट बघत थांबलंय का? कोणी अशी मुलगी जी माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करते, तुला तुझ्याही पेक्षा जास्त प्रेम करते अशी? तुम्हाला सरळ सरळ सांगून का नाही टाकत? नाही सांगू शकत. सांगितलंही असतं जर तिथे भारतात खरंच कोणी माझी वाट बघत असली असती तर. बट बिलीव्ह मी सिमी, नोबडी इज वेटिंग फॉर मी देअर. ठीक आहे, जेव्हा तू इंडियामधून परत घरी येशील तेव्हा या घरात तुला मी नाही दिसणार. आणि जर तुला वाटत असेल की मी तुला इथे दिसावी तर इंडियामध्ये डिसाईड करून मला एक टेलिफोन करशील की सिमी, मला तुझ्याशी लग्न करायचंय. आणि जर नाही काहीच ठरवू शकला तर तुला माझं तोंड पण नाही दिसणार इथे. And then Simi will be gone forever. हिला काय झालंय तरी काय आज? व्हॉट्स रॉंग विथ हर? You called me, sir? हो डॅन, डिड यू सेंड द फॅक्स टू मिस्टर प्रकाश? Not yet, sir. डोंट सेंड इट. Okay, sir. खूप दिवस झाले श्यामलीसोबत बोलणं नाही झालं. चला. हॅलो श्यामली, कशी आहेस? गौतम अंकल. अहो, श्यामली घरी नाही आहे. ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली आहे. हां, चल या निमित्ताने तुझ्याशी तर बोलणं झालं. कशी आहेस तू?
आय एम सॉरी, परत आल्यानंतर मी तुझ्याशी बोलू शकलो नाही. तसं मोनाचं प्रकाश साहेबांसोबत बोलणं झालं होतं, त्यांनी सांगितलं असेल तुला. जसं काही ते मला सगळं काही सांगतात. कुठे आहेत ते? आत्ता ऑफिसमध्येच असतील. हां. मृणाल, मी श्यामलीला यासाठी फोन केला होता की आम्ही नीलला तुझ्याकडे पाठवत आहोत. म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय? हे तू काय बोलतीयस मृणाल? मला ओळखत असताना सुद्धा असे विचार मनात आणतेस तू? खरं तर नील काही जरुरी कामांसाठी मुंबईला येतोय, तर मी विचार केला काही दिवसांसाठी मसुरीला जाऊन येईल. खूप उतावीळ आहे तुम्हा लोकांना भेटण्यासाठी. मला पण त्याला बघायचंय. माझी तर इच्छा आहे त्याला भेटण्याची आणि जाणून पण घ्यायचंय की तो आईवर गेलाय की बाबांवर. बघून सांगशील, मी तुझ्या मताची वाट पाहीन. एक गोष्ट मी तुला स्पष्टपणे सांगू इच्छितो मृणाल, नील तुझ्याकडे कुठल्याही पद्धतीच्या फॉल्स होप्स घेऊन येत नाहीये. श्यामली इज जस्ट लाईक अ सिस्टर टू हिम. पण प्रकाश साहेबांना कुठल्याही पद्धतीचा संशय यायला नको. यामुळे काय होईल की तुम्हाला तुमची पुढची स्ट्रॅटेजी प्लॅन करण्यासाठी वेळ मिळेल. डू यू अंडरस्टँड? तुला नाही माहिती ते तुमच्या निर्णयाची किती आतुरतेने वाट बघतायत. म्हणून तर मी नीलला तुझ्याकडे पाठवतोय. मृणाल, तो तुझा स्वतःचा मुलगा आहे आणि त्याला अविनाशला सुद्धा भेटायचं आहे. शक्य झालं तर दोघांना नक्की भेटावं. बट प्लीज बी केअरफुल. मी श्यामली आणि अविनाश दोघांनाही तुझ्या भरोशावर सोडून आलो आहे. डू हेल्प देम. जर तुला कशाचीही गरज असेल, कुठल्याही गोष्टीची गरज असेल मृणाल, तर मला सांगशील. ओके? फोन ठेवतो. काय मी तिला कधी विसरू शकेन? कदाचित कधीच नाही. कधीच नाही.